Hello guys, in today's English speaking video, we are going to discuss about English idioms. By using English idioms, you will able to speak English charismatically and confidently. Let us see few idioms by which you will become charismatic speaker. First idiom, तो आजारी आहे. बेसिक इंग्लिश मध्ये तुम्ही कसं म्हणू शकता, ही इज सिक. बट ऍडव्हान्स इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं, तो आजारी आहे. तर ही इज फीलिंग अंडर द वेदर. ही इज फीलिंग अंडर द वेदर, दॅट मीन्स दॅट तो आजारी आहे. नेक्स्ट, गोलमाल गोष्टी सांगू नकोस, महत्वाच्या महत्वाच्या ये. यू शुड फोकस ऑन इम्पॉर्टंट पॉइंट. कसं सांगायचं, डोंट बीट अराउंड द बुश. इकडल्या तिकडल्या गोष्टी नको सांगू, तर महत्वाच्या मुद्द्यावर ये. कम टू द पॉइंट. डोंट बीट अराउंड द बुश. नेक्स्ट, तिने अगदी बरोबर मुद्दा मांडला. इंग्रजीमध्ये सांगायचं आहे. ऍडव्हान्स इंग्लिश मध्ये कसं सांगायचं, शी बरोबर मुद्दा मांडला. त्यासाठी इडियम आहे हिट द नेल ऑन द हेड. शी हिट द नेल ऑन द हेड. नेक्स्ट, मी आता काम थांबवतोय, मी थकलेलो आहे. आय एम एक्झॉस्टेड. मी खूप थकलेलो आहे. आय एम एक्झॉस्टेड. एक्झॉस्टेड म्हणजे थकलेलो आहे. आता मी काम थांबवतोय. आय विल कॉल इट अ डे नाव. नेक्स्ट, या प्लॅनची कॉस्ट तुम्हाला माहिती आहे का. डू यू नो, या प्लॅनची कॉस्ट खूप जास्त आहे. हा प्लॅन खूप महाग आहे. दिस प्लॅन कॉस्ट अँड आर्म अँड लेग. आर्म अँड लेग. या प्लॅनची कॉस्ट आर्म अँड लेग आहे. म्हणजेच ही योजना जी आहे ती खूप महाग आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. नेक्स्ट, त्याने गुपित उघड केलं. गुपित उघड करणे, त्यासाठी इडियम आहे ही स्पिल्ड द बीन अराउंड द सिक्रेट. अबाउट द सिक्रेट ही स्पिल्ड द बीन. नेक्स्ट, मी खूप आनंदी आहे. आज मी खूप आनंदी आहे. इंग्रजीमध्ये आय एम हॅपी तर तुम्ही नेहमीच म्हणता, बट इन्स्टेड ऑफ आय एम हॅपी यू कॅन से आय एम ऑन द क्लाउड नाईन टुडे. आय एम ऑन द क्लाउड नाईन टुडे. नेक्स्ट, तो पेपर, कालचा एक्झाम पेपर आहे ना, तो खूप इझी होता. दॅट एक्झाम पेपर वॉज पीस ऑफ केक फॉर मी. एखादी गोष्ट तुमच्यासाठी इझी आहे तर त्याला कसं सांगू शकता, दॅट एक्झाम पेपर वॉज पीस ऑफ केक फॉर मी. नेक्स्ट, डोंट क्राय ओव्हर द स्पिल्ड मिल्क. गेलेल्या गोष्टी परत येत नाही, रडत बसू नकोस, तर तू तुझ्या ध्येयावर फोकस कर. यू शुड फोकस ऑन युअर गोल. डोंट क्राय ओव्हर द स्पिल्ड मिल्क. नेक्स्ट, ती खूप बिझी आहे. तर कसं सांगायचं, शी इज बिझी ॲज अ बी. नेक्स्ट, तो खूप चांगल्या मनाचा आहे. चांगल्या मनाचा, ही हॅज हार्ट ऑफ गोल्ड. डू यू नो, ही हॅज हार्ट ऑफ गोल्ड. तो खूप चांगल्या मनाचा आहे. नेक्स्ट, मला ते क्वचितच मिळते. क्वचित, तर रेअरली. आय गॉट इट रेअरली. आय गेट इट रेअरली. रेअरली म्हणजे क्वचित. बट ऍडव्हान्स मध्ये कसं सांगायचं, तर आय गॉट इट वन्स इन अ ब्लू मून. वन्स इन अ ब्लू मून म्हणजे ते मला क्वचितच मिळते. नेक्स्ट, तो रात्री उशिरापर्यंत मेहनत करतो. तो रात्री उशिरापर्यंत अभ्यास करतो. इंग्रजीमध्ये ऍडव्हान्स मध्ये कसं सांगायचं, ही इज बर्निंग द मिडनाईट ऑइल. ही इज बर्निंग द मिडनाईट ऑइल. नेक्स्ट, तिने मीटिंगची सुरुवात केली. बेसिक मध्ये तुम्ही असं म्हणू शकता, शी स्टार्टेड द मीटिंग. बट इन्स्टेड ऑफ बेसिक यू कॅन यूज ऍडव्हान्स. शी ब्रोक द आईस ऍट द मीटिंग. तिने मीटिंगची सुरुवात केली. मीटिंग मध्ये सर्वात पहिले स्टार्टिंग बोलायला कोणी केली, तिने केली. शी ब्रोक द आईस ऍट द मीटिंग. नेक्स्ट, ही इज इन द हॉट वॉटर. याचा अर्थ होतो तो गरम पाण्यात आहे का, नाही, तर तो अडचणीत आहे. ही इज इन द हॉट वॉटर. नेक्स्ट, छोट्या गोष्टींचा मोठा भाऊ करू नकोस. डोंट मेक माउंटेन आउट ऑफ मोल हिल. डोंट मेक माउंटेन आउट ऑफ मोल हिल म्हणजे छोट्या गोष्टींचा भाऊ करू नकोस. नेक्स्ट, त्याने गुपित उघड केलं. ही लेट द कॅट आउट ऑफ बॅग. ही लेट द कॅट आउट ऑफ बॅग म्हणजे त्याने ज्या गुपित गोष्टी होत्या त्या उघड केल्या. नेक्स्ट, मला उदास वाटत आहे. आय एम फिलिंग ब्लू टुडे. मला आज उदास वाटत आहे. आय एम फिलिंग सॅड. आय एम फिलिंग नर्वस. इन्स्टेड ऑफ दॅट यू कॅन से आय एम फिलिंग ब्लू टुडे. नेक्स्ट, तिने माझी मजा घेतली. शी पुल्ड माय लेग. शी मेड माय फन बेसिक मध्ये म्हणू शकता. बट ऍडव्हान्स मध्ये शी पुल्ड माय लेग. ती माझी नेहमीच मजा घेते. शी ऑलवेज पुल माय लेग. नेक्स्ट, तो खूप आनंदी आहे. तुम्ही असं म्हणू शकता, ही इज ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. ही इज ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. ही इज ऑन ओव्हर द मून. ही इज ऑन द क्लाउड नाईन. अशा प्रकारे तो खूप आनंदी आहे तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट, आगीत तेल ओतायचं काम नको करू बरं. डोंट ऍड फ्युएल टू द फायर. कसं म्हणायचं, डोंट ऍड फ्युएल टू द फायर. माझं तुझ्याकडे लक्ष आहे. मी तुझ्याकडे नजर ठेवून आहे. आय एम किपिंग आय ऑन यू. माझं तुझ्याकडे लक्ष आहे. माझं तुमच्याकडे लक्ष आहे. तुम्ही इंग्रजी शिकत आहात का, त्याकडे माझं लक्ष आहे. तर अशा प्रकारे इडियमचा वापर करून तुम्ही सुद्धा कॉन्फिडेंटली, करिझमॅटिकली आणि फ्लॉलेसली इंग्रजी बोलू शकता.
तुम्हाला सुद्धा इंग्रजी बोलायचं आहे का? तुम्हाला सुद्धा वाटतं का आपल्या मुलांना कॉन्फिडेंटली इंग्रजी बोलता यायला पाहिजे? तर वाट कशाची बघता, एक मेसेज करा आणि तुमच्या मुलांच्या इंग्रजी बोलण्याचा प्रवास आजच सुरू करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.